एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पूर्वीच्या काळी शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी होते। त्यावेळच्या समाजव्यवस्थेत ठराविक वर्गच शिक्षण घेत असे, परंतु कर्मवीर भाऊराव पाटलासारख्या महान विभूतींनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले असल्याचे मत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केले। गणोरे तालुका अकोले येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब नाईकवाडी यांची रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। याबद्दल त्यांचा गणोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात डॉक्टर तांबे बोलत होते। विशेषतः इथली समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेमध्ये ठराविक लोकांनी शिक्षण घ्यावं असा नियम होता। त्यामध्ये बहुसंख्य लोक होते, ज्यांना आपण बहुजन म्हणतो, त्या बहुजनांना शिकण्याची परवानगीच नव्हती आणि शिकण्याची उर्मी नव्हती, कारण त्यांच्यावर असं लादलं गेलं होतं किंवा शिकणं हे काय आपलं काम नाही। आता आमच्या लहानपणी, तुम्ही भाग्यवान आहात, पण आमच्या लहानपणी आमच्या आई वडील म्हणायचे काय शिकून काय करणार आहे, शेतकऱ्याच्या मुलांचे जे आई वडील शिकून काय मोठा बॅरिस्टर होणार आहे, शिकलंच पाहिजे असं काही नाही, आपलं शेती करावी, शेती आपली ती करावी अशी मानसिकता या ठिकाणी झाली। परंतु शिक्षणाशिवाय कोणताही मनुष्य हा त्याचं जीवन हे अत्यंत वाईट होतात आणि सर्वात प्रथम अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जाणणार तर महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना आपण क्रांतीसूर्य सूर्यासारखं तेजाने चळकणार असं महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि मग आपण सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांकडे पाहिलं। ते काय म्हणत होते, विद्येविना मती गेली, हे वाक्य जर तुम्ही सर्वांनी लिहून ठेवलं पाहिजे, हृदयावर कोरलं पाहिजे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सगळे आनंद एका अविद्येने झाले। अविद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे शिक्षण, त्याच्या विरुद्ध शब्द असतो अविद्या। अविद्या म्हणजे अडाणीपण। तर हे सगळं म्हणजे काय, तुमच्या जीवनाला अर्थच राहत नाही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या माग असलेले राहतात, तुमच्या जीवनामध्ये स्वतःबद्दलची जाणीव तुम्हाला होत नाही, असे अनेक आणि जीवनात गती जाते, म्हणजे आपला विकास त्या ठिकाणी होतो। त्याची जाणीव ही खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांना झाली। मग पुढच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, सावित्रीबाई फुले यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, खरं म्हणजे त्याबद्दल खूप बोलता येईल, पण तो आजचा विषय नाहीये। यावेळी पंचायत समितीचे सदस्य संत नामदेव आमरे, देखरेख संघाचे कार्यकारी अधिकारी अंबादास दातीर, माजी चेअरमन अशोक आहेर, सोसायटीचे चेअरमन सूर्यभान आमरे, सोसायटीचे सदस्य राजेंद्र आमरे, डॉक्टर रेवन वागचौरे, सुभाष आहेर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापक समिती, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबीपी न्यूज साठी जगन्नाथ आहेर, गणोरे, अकोले। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।